विजयदादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझं स्वतःचं कार्यकर्ता म्हणून मत आहे. विजयदादाला अजितदादाने ढकलत दारापर्यंत आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती अजितदादांनी आणली. आज विजयदादा पुतणे कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा. पुतणे हा गद्दार असून चालत नाही आणि धैर्यशील भैया पुतणे आपण राजकारणात तोच पुढे जातो जो काकाचं ऐकतो. जो काकाचं ऐकत नाही त्याची लय हाल होत्या. 42 आमदार घेऊन गेले स्वतःला दादा म्हणून घेणारे नेते. लोकसभेच्या किती जागा मिळाल्या? 4. त्यासाठी आता दिल्लीला दौरा करावा लागला, घालीन लोटांकन करावं लागलं. आता 5व्या जागेसाठी रडते. 4 खांदेकरी दिले. 4 लोकसभेच्या नंतर भाजप ह्यांना पोहोच करणार आहे तिथपर्यंत. आता 5वा मडकेवाल्यासाठी ह्यांची भांडणं चालली. नाशिकला मडकेवाला द्या किंवा साताऱ्याचा मडकेवाला द्या. बरं 4 जागा दिल्या. त्यातले 1 रायगडचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते 50% ह्यांचे, 50% ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांचे. एक उमेदवारी कुटुंबात 1 आढळराव दादा तिकडून आयात करून घेतले. बिचारा उस्मानाबादच्या अर्चनाताई तर म्हणतात मी कशाला पक्ष वाढू, माझा नवरा भाजपमध्ये आहे, मला काय करायचं राष्ट्रवादी वाढून.